बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात कडू पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। मात्र पक्षप्रवेश केल्यानंतरही प्रहार संघटना कायम ठेवणार असून या संघटनेच्या मार्फत राज्यभर सामाजिक कार्य सुरूच ठेवलं जाणार आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी ते शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी पक्ष विलीनीकरणाची भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलेली आहे। मात्र पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात कडू अंतिम फेरीत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच लवकरच त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। लवकरच मंत्रिमंडळामध्ये त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तर सीमा, बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र आपला पक्ष ते विलीन करणार नाहीयेत। पक्षाचं काम सुरूच राहणार आहे। केवळ बच्चू कडू आज पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये करतील आणि लवकरच मंत्रिमंडळात देखील त्यांचा समावेश होऊ शकतोय। नक्कीच खरं तर प्रहार ही संघटना आहे। एकीकडे बच्चू कडू हे आज शिवसेना या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत, तर दुसरीकडे म्हणजे जरी ते या पक्षामध्ये आले तरी राज्यभर ते त्यांच्या संघटनेचं काम हे करत राहतील आणि संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा जो आहे तो प्रयत्न असेल। खरं तर मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या संदर्भातल्या ज्या बातम्या दाखवलेल्या होत्या, ज्या बातम्या आणि जी माहिती मिळत होती ती आता पूर्णपणे खऱ्या अर्थानं आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे। 10 वाजता म्हणजे काही वेळातच नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। काल रात्री नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, नीलम गोरे, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि कालच्या बैठकीमध्ये नीलम गोरे आणि बच्चू कडू यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं होतं। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना या दोन्ही नेत्यांना परिषदेसाठी जी आहे ती संधी देण्यात येते। त्यामुळे आता आपण पाहतोय थेट त्यांचा पक्षप्रवेश आता शिवसेना या पक्षामध्ये होताना पाहायला मिळत आहे। आपण ही दृश्य पाहतोय नंदनवनच्या बाहेरील आहे आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आता पोहोचायला सुरुवात देखील झालेली आहे। काल बैठकीनंतरच बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिलेली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार हे जे कार्यकर्ते आहेत ते पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे आणि बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ ते या ठिकाणी घोषणा देत आहे। खरं तर मागच्या म्हणजे बुधवारी बच्चू कडू यांची एक पत्रकार परिषद पार पडलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलेलं होतं की एका जागेसाठी मी कुठेही जाणार नाही, एका जागेसाठी मी विकला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी असा एक तर्क लावण्यात येत होता की बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश किंवा ते शिवसेनेत जाणार नाही असंही म्हटलं जात होतं। मात्र थेट कालच्या बैठकीनंतर पूर्णपणे गणित जो आहे तो बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये खरं तर चर्चा सुरू होती आणि कशा पद्धतीनं पक्षप्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर त्यांची वर्णी पक्षाच्या वतीनं विधान परिषदेवर लागेल आणि आमदार झाल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळामध्ये देखील समावेश होईल असंही बोललं जात आहे। आता थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर ते नक्कीच सीमा, तर थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश होईल। त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी। बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। स्वतः आपल्यासोबत बच्चू कडू हे फोनवरून जोडले गेलेले आहेत। बच्चू कडू, तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, मात्र तुमची प्रहार संघटना जी आहे ती विलीन करणार नाही आहोत असं तुम्ही सांगितलेलं आहे। प्रहार संघटनेचं काम सुरू राहणार आहे, मात्र तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, हा निर्णय कसा घेण्यात आलेला आहे? जुना शिवसैनिकच आहे आणि शिवसेनेतून बंड करून तेव्हा शेतकऱ्यांचा विषय घेऊनच मी बाहेर निघालो होतो। आता पुन्हा शेतकऱ्याचा विषय घेऊन शिवसेनेत जातो आहे। शिवसेनेचा हा धनुष्यबाण शेतकरी, दिव्यांग, मजुरांसाठी उचलून पाहतो आहे। जे कोंडीत सापडलेला शेतकरी कसा सुटन याचा विचार करून हा निर्णय घेतो। ही भली मोठी ताकद माझ्या शेतकरी, दिव्यांग बांधवाला कसं भेटेल त्याचा प्रयत्न करून पाहतो आहे आणि प्रहार संघटना एक सामाजिक संघटना म्हणून कायम राहील, ती राजकीय राहणार नाही। राजकीय प्रवास आता शिवसेनेतून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करणार आहोत।
बच्चू कडू, तुम्ही म्हणताय की घरवापसीच झालेली आहे कारण तुम्ही शिवसैनिक होतात आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी तुम्ही इतके वर्ष काम करत आहात. मग आता प्रहार संघटनेचं काय? कारण तुम्ही शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्या संघटनेचं नेतृत्व कोणाकडे जाणार? सामाजिक संघटना राहील ना, ते सामाजिक संघटना मजबूतीनं काम करेल. जे काही बगर राजकीय लोक आहे, ज्यांना राजकारण नाही करायचं आहे आयुष्यभर, तर त्या लोकांसाठी एक सेवाभाव संघटना प्रहार राहणार आहे. प्रहार दिव्यांग संघटना आहे, सामाजिक संघटना आहे. बच्चूजी, काल जेव्हा पत्रकार परिषद झालेली होती त्यावेळेस तुम्ही स्पष्टपणे सांगितलेलं होतं की एका आमदारकीसाठी मी जाणारा नाहीये, मी जाऊ शकत नाही, अशी भूमिका तुम्ही मांडलेली होती. मात्र आज एक वेगळा निर्णय समोर आलेला आहे. काय झालं नेमकं 24 तासांमध्ये की तुम्ही या निर्णयावर आलात? आणि एका आमदारकीसाठी नाही म्हटलं होतं मी, ते मुद्दे म्हटलं होतं. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला मी कालची प्रेस तुम्ही नीट वाचा, त्याच्यात म्हटलं का हे मुद्दे त्यांनी ऍक्सेप्ट केले तर मी जाईल, फक्त आमदारकीसाठी. आणि त्यांनी मुद्द्याच्या बाबतीत चर्चा केली. त्यांनी हो म्हटलं की बाबा हे मुद्दे घेऊन आपण लढू. या सगळ्या मुद्द्या संदर्भात आम्ही सुद्धा शेतकरी म्हणून, आता शिंदे साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहित आहे, ते पण सेवाभावी आहे. त्यांनी दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं, ते कसं मजबूतीकरण करता येईल, शेतकऱ्यांच्या मुद्द्याबाबत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यामुळे तो निर्णय घेतला. आता ही मुद्द्याची लढाई जर शिवसेनेतून सुरू होत असेल तर त्याच्यासारखा आनंद नाही. बच्चूजी, विधान परिषदेची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आनंदाची बाब आहेच, पण सोबतच शिवसेनेनं नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? आमची मुद्द्यावरच चर्चा झाली आणि ते म्हणत होते का हे सगळे मुद्द्यासाठी तुम्ही पण सभागृहात पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला माहित आहे इतके वर्ष काम करतो आहे. आमचं राजकीय यश आम्हाला मिळत नाही. लोक आखरी चळवळीतल्या माणसाला त्या दृष्टिकोनातून राजकीय म्हणून पाहत नाही आणि जनतेनं नाकारल्यानंतर नेतृत्व स्वीकारायची वेळ आमच्यावर आली. बच्चूजी, मंत्रिमंडळामध्ये देखील लवकरच तुम्हाला घेतलं जाईल, तुमचा प्रवेश होईल असं बोललं जातं. या संदर्भात तुमच्यापर्यंत काही माहिती आली का? आता हे काही माहित नाही. आणि कसं आहे, बच्चू कडूचा व्यक्तिगत मागणीचा काही संबंध नसतो. हे आतापर्यंत आयुष्यात व्यक्तिगत कधीच मागितलं नाही. म्हणजे मागं इतकं बदलाम झालो आणि मी मंत्री स्वतःसाठी मी भांडू शकलो असतो, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलो. त्याच्यानं तो त्यांचा विषय आहे. त्यांना जर वाटलं तर पहिले काम करू ना, ताकद वाढवू. आम्ही राजकीय मजबूती देऊ शिवसेनेला. शिवसेनेनं शेतकरी आणि दिव्यांगासाठी उभं राहावं. ये लेन देन की बात आहे. नक्कीच बच्चूजी, धन्यवाद. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि शुभेच्छा तुम्हाला की तुम्हाला विधान परिषदेची ही उमेदवारी मिळालेली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत. सीमा, आताच आपण बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे. जरी मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असलो तरी प्रहार ही संघटना सामाजिक कार्य करत राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे ते प्रयत्न करत राहतील. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते तुमच्या मागे जे काही उपस्थित दिसत आहेत त्यांच्याशी संवाद साधू शकताय का? नक्कीच. खरं तर काल बैठक पार पडल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की पक्षप्रवेश पार पडणार आहे, या ठिकाणी तुम्ही जमा. आणि आता त्यानुसार कार्यकर्ते बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. थोड्याच वेळात पक्षप्रवेश पार पडणार आहे. तुम्ही सगळे इथे जमा झालात. काय भावना? आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे की आमचे भाऊंना जो आम्ही हे केलेलं आहे, जे आमचे भाऊ आज लढा देत आहेत आणि आज विरोधक संपलेले आहेत आणि आमचे भाऊ एकटे म्हणजे मजबूतीने हे करतायत, याचाच अर्थ आम्ही गोरगरिबांना न्याय देण्यामध्ये यशस्वी ठरू. एकनाथ शिंदे साहेबांनी साथ देऊ आणि गोरगरिबांसाठी आम्ही त्याच्यामध्ये येणार. नक्कीच. परवा जेव्हा पत्रकार परिषद झालेली होती तेव्हा वेगळी भूमिका होती बच्चू कडू यांची आणि आज थेट ते पक्षप्रवेश करतायत. तुम्ही सगळे इथे आलात. काय वाटतं, आज शिवसेनेमध्ये गेल्यानंतर अनेक प्रश्न सुटतील तुमचे? प्रश्न सुटतील नक्कीच. जर बच्चूभाऊंनी तो निर्णय घेतलाय तर नक्कीच दिव्यांगांचे, शेतकऱ्यांचे, वंचित घटकाचे प्रश्न सुटण्यासाठी त्यांनी घेतले. त्यांना जर जायचं असतं तर इलेक्शनच्या अगोदरच त्यांनी युती केली असती आणि त्यांनी सीट कन्फर्म केली असती, मंत्रिपदी कन्फर्म केलं असतं. पण तसं न करता त्यांनी
दिव्यांग वंचित घटक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला आहे. कुठून आलात तुम्ही सगळे? मी नवी मुंबई प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा महाराष्ट्र राज्य सचिव. तर नक्कीच इकडे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येनं जमायला आता सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहे आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर थेट बच्चू कडू हे शिवसेनेच्या नेत्यांसोबत विधान परिषदेच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि त्यानंतर खरं तर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला शिवसेनेमध्ये जे आहे ती सुरुवात होणार आहे. आता एवढे कार्यकर्ते आपण पाहतोय, काही वेळात अजून कार्यकर्ते नंदनवनच्या बाहेर जे आहे ते आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळतील. नक्की सीमा, तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.